असं लालसर अयो त्याच्यानंतर आपल्याला आमच्या कांदा भाजून मॅडमने घ्यायचा. तोंड कसलं केले बघा. असं मसाला भाजून घेतल्यावर भाजीला चव चांगली येते. कांदा थोडा तसा तोडून घ्यायचा, लवकर भाजतो. अयो त्याला आधीच आहे थोडं टाकलेलं, आता ते टाकायची गरज नाही. कांदा पण जरा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मम्मी मला हाय शेअर कर, मला लाव ना ग. बघा बायकोला मदत करतो, जाळ घालून देतो चुलीला. आपल्याला बनायची चुलीवरची अंडा करी. काय बनवायचं? गावरान पद्धतीने गावरान अंड्यांची अंडा करी. चांगली होईल ना? होईल ना, चांगली चांगली केली. आरवी गाणं म्हणत दाखव. बघा मित्रांनो, कांदा भाजायला लागला. आता कांदा आता लालसर झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आता आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचा आहे. लसूण आणि आलं नाही भाजायचं, कारण की भाजल्यावर त्याचं वास. हो कांदा टाकली बघ. कांदा टोमॅटो तुला येतं ना करायला? आता याला थोडंसं परतून द्यायचं आहे थोडं. बस. तर आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता ह्याला एका ताटात बाजूला काढून द्यायचं. त्याच्यानंतर ह्याच कढईत आपल्याला परत भाजी पण करायची. आता काय करायचं, हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. बघा मित्रांनो, आता मॅडमने अंडी शिजायला टाकलेली आहेत. आता कधी शिजतात काय माहित. अंडी शिजून झाल्यावर सोलून मग भाजीचं नियोजन आहे. बघूया मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आता आपण हे अंडी शिजायला टाकलेले आहेत. गावरान अंडी आहेत. आमची अन्वी भाजी बनवणार आहे. अन्वी बनवणार ना भाजी? बनव ना तू. तर बघा आता हे अंडे सोलायचं काम चाललंय इथं तिघांचं पण. आणि तुला अंड खायचं? अन्वीला अंडा आवडतं. तुला मला एक फोड खायची. थांबा, मी सोलून देतो. अन्वीला अंडा आवडते. अन्वी इकडे बघ, मला बी आवडतं. तुला अंडा आवडतंय? कोणी दिलं अंडा? कोंबडी दिला अंडा. अन्वी, ए अन्वी, चल. हाय फ्रेंड्स म्हण बरं. हाय मित्रांनो, या अंडे खायला. अंडे आमच्या कोंबड्यांचे. हा, तू पण मग. हाय फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स, या अंडे खायला. या अंडे खायला. तू मग. हाय फ्रेंड्स, या अंडे खायला. म्हण ना अन्वी, म्हण ना. फ्रेंड जावा. चला आता हे आपण अंडे सोलून घेतलेले आहेत.
इथं काय त्याच्यानंतर आपण भाजी करूया. 4 अंडे. अंडा कसं खायचं अंड तुला अन्वी? गुटून गुटून मला तर हा, एवढा बरं, बरं. खायचा. आहे अन्वी अंड खाऊन दाखव एक. अन्वी एक अंड खाऊन दाखव. तुला खायचंय? खायचं. थांब देतो देतो हा. दे. सोडू द्या होय. अन्वी प्लेट आणली अंड खायला आहे ना. तुला देऊ का आणि लगेच अंड मी? माझी रांजणवाडी मी काढली. थांबा, देतो. पप्पा मी माझी रांजणवाडी मी काढली. पप्पा हम्म. कोण आलं? थांब तुला अंड कापून देतो आम्ही. हे अंड्यातलं बिल खाते ना तिला? मम्मी मी नाही खाणार बी अंड्यातलं बी. मी नाही खाणार पप्पा मी नाही खाणार. अन्वी आता अंड खा. पण आली ये अंड इकडे खायला. धर तुला अंड. मनी पण आली आमच्या अंड खायला. खा चल. खाल्लं ना मनीनं पण अंडा आपल्या. बघा मित्रांनो आता अंडे सोलून झालेले आहेत. थोड्या वेळात भाजी बनवायची आहे. भाजी बनवूया. हां सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊया. अरे मी तर तीनच पडलं. 3 चमचे तेल टाकलेलं. मित्रांनो तर बघा आता आपण हे मसाले घेतलेले. हा घरचा काळा मसाला, 1 चमचा मीठ, हा चिकन मसाला आणि हा घरकुल मसाला आणि ही थोडीशी हळद आणि हे आपलं त्याचं वाटण आहे. हे केलेलं वाटण. मी स्टार्ट कर. हे आपलं वाटण आहे मग असे वाटलेलं. हा घरचा काळा मसाला 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ, चिकन मसाला आणि हा घरकुल मसाला दोन्ही 1-1 चमचा घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, कढई आता तापलेली आहे, तेल पण गरम झाले. आता आपल्याला हा मसाला सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा थोडा. ह्यात काय काय टाकले शिला तू? भाजलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं. जरा चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं मसाला तेल सुटेपर्यंत. तर आपला मसाला भाजत आला ना. किती वेळ लागेल शिला? मला कामावर जायचंय ग. तर आता आपला हा काळा मसाला टाकून घेऊ. त्याच्यानंतर मीठ,
छान हा, छान अभ्यास कर हा. असा हा का करायचं? वास तर छान सुटलेला आहे मसाल्याचा. आता बघा हे आपण अंडे घेतलेले. ह्या अंड्यांना आपण काय करायचं, थोडासा चाकूने कट मारायचा असा, म्हणजे ते रसा सगळा त्या अंड्यांमध्ये जातो. त्याप्रमाणे सगळ्या अंड्यांना थोडं कट मारून घ्यायचं. छान चव उतरते. आता मसाल्याला पण चांगलं तेल सुटलेलं. मम्मी, अंडे टाकी. मम्मी, आपल्याला अंडे टाकी. करायचं ना अंडे. आता आपण काय करूया, हे एक आहे ना बिल, हे असं फोडून टाकायचं, म्हणजे भाजीला चांगला घटसरपणा येतो. मग भाजी मिळून येते पण चांगली. मम्मी, हे दोन अंडे टाकी. आता हे अंडे आपण टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मम्मी नऊ करते का? काय करते? जरा थोडं कमी करायला. सातच. हे असं मिक्स चांगलं झालं. ह्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं थोडं. आमच्या आणवीला मध्ये मध्येच करायला लागतं है ना आणवी. आता हे चांगला मसाला एकजीव झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आता लागेल तसं पाणी टाकून घेऊया. आता भाजीला चांगली उकळी आली ना 10 मिनिटं की झाली आपली भाजी तयार. पाणी पाणी टाकलंय ना. टाकले. आता भाजी होणार 10 मिनिटांनी. शिजली की भाजी तयार. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वरून टाकायची आपल्याला. मम्मी अजून काट काढत. बघा मित्रांनो, आता भाजीला छानपैकी उकळी फुटली. भाजी आपल्याला शिजलेली. त्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते. भाजीचं छान वास सुटलेला. चुलीवरची चवच वेगळी असते. चुलीवरचं जेवण खूप छान लागतं. आमच्या तर पिढीला खूप आवडतं चुलीवरचं जेवण. तर आता त्यांना मी ताट भरून देते. आता त्यांना पण खूप भूक लागलेली. आणि मला कधी ताट बेसन आणि आपली माशाची भाजी अंड्याची भाजी तयार आहे. इथं जेऊ का मी. कशी बनवली काय माहिती, आता बघतो कशी झाली आता भाजी काय माहिती. कशी झाली भाजी. तुमसे जुडके धागे. 1 नंबर बनवली शाबाई. छान ना. छान. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.